नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा परीक्षा डिजिटल लर्निंग या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण 6 मे आणि 7 मे 2024 या 2 दिवसीचे करंट अफेअर्स अभ्यासणार आहोत। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। फर्स्ट क्वेश्चन आहे, भारतातील पहिले संविधान उद्यान कोठे बांधण्यात आले आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पुणे, महाराष्ट्र। मे 2024 मध्ये भारतीय लष्कर आणि पुनीत बालन ग्रुपने पुण्यात देशातील पहिल्या कॉन्स्टिट्यूशन पार्कचे उद्घाटन केले आहे। कमांडिंग इन चीफ सदर्न कमांड लेफ्टनंट जनरल अजय कुमार सिंग यांच्या हस्ते या उद्यानाचे उद्घाटन करण्यात आले। उद्यान संकुलात संविधानातील नागरिकांच्या 11 कर्तव्यांची माहिती देण्यात आली आहे। तर विद्यार्थी मित्रांनो बघा, भारतातील पहिले संविधान उद्यान हे महाराष्ट्रातील पुणे या ठिकाणी सुरू करण्यात आलेले आहे किंवा बांधण्यात आलेले आहे। नेक्स्ट आहे, प्रेस फ्रीडम इंडेक्स 2024 मध्ये भारताचा क्रमांक काय आहे? तर यामध्ये भारताचा क्रमांक 159 आहे। मे 2024 मध्ये रिपोर्ट्स विदाउट बॉर्डर्स प्रेस इंडेक्स 2024 प्रकाशित केलेला आहे। या अहवालानुसार भारत 159व्या क्रमांकावर आहे, म्हणजेच गेल्या वर्षीच्या तुलनेत 2 स्थानांनी वरती आहे। 2024 मध्ये भारताचा जागतिक स्कोअर 31.28 आहे। या निर्देशांकात 180 देशांचा समावेश करण्यात आला होता। प्रेस फ्रीडम इंडेक्स 2023 मध्ये भारताचा क्रमांक 161 होता। बघा, 2023 मध्ये 161वा क्रमांक होता, तर आता 2024 मध्ये भारताचा क्रमांक 159वा आहे, म्हणजेच 2 अंकांनी वाढलेला आहे। या निर्देशांकामध्ये नॉर्वे पहिल्या क्रमांकावर असून त्याचा 91.89 हा जागतिक स्कोअर आहे। डेन्मार्क दुसऱ्या तर स्वीडन हा तिसऱ्या क्रमांकावर आहे। सगळ्यात शेवटी 180व्या क्रमांकावर इरिट्रिया हा देश आहे। जागतिक प्रेस स्वातंत्र्य निर्देशांक हा राजकीय निर्देशक, आर्थिक निर्देशक, विधान निर्देशक, सामाजिक निर्देशक आणि सुरक्षा निर्देशक या 5 निर्देशांकावर आधारित आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, व्हिटली गोल्ड पुरस्कार 2024 ने भारतातील कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे डॉक्टर पूर्णिमा देवी बर्मन। आसामच्या वन्यजीव जीवशास्त्रज्ञ डॉक्टर पूर्णिमा देवी बर्मन यांना दुसऱ्यांदा व्हिटली गोल्ड अवॉर्ड मिळालेला आहे। व्हिटली गोल्ड अवॉर्डलाच ग्रीन ऑस्कर असेही म्हटले जाते। पूर्णिमा देवी बर्मन यांना हा पुरस्कार आसामी भाषेत हरगिला नावाच्या ग्रेटर ॲडज्युटंट स्टार्कच्या संवर्धनासाठी आणि त्यांच्या पाणथळ अधिवासाच्या संवर्धनासाठी देण्यात आला आहे। 2017 मध्येही त्यांना या पुरस्काराने गौरवण्यात आले होते। त्यांना भारत आणि कंबोडियामध्ये सारसांच्या श्रेणीमध्ये काम करून 2030 पर्यंत जागतिक लोकसंख्या दुप्पट करून 5000 पर्यंत पोहोचवायचे आहे। व्हिटली गोल्ड अवॉर्ड 2024 चे विजेते बघा, हा व्हिटली गोल्ड अवॉर्ड 2024 हा 6 जणांना देण्यात आलेला आहे। याचे विजेते आहेत नाओमी लोंगा पापुआ न्यू गिनी, राजू शर्मा नेपाळ, अरिस्टाइड कमला कॅमरून, क्वेनझांग दोरजी भूतान, फर्नांडा एब्रा ब्राझील, लेरन इग्नासियो गियाना आणि पूर्णिमा बर्मन भारत। व्हिटली फंड फॉर नेचर युनायटेड किंगडममध्ये नोंदणीकृत धर्मादायी संस्था आहे। संस्थेने 2007 मध्ये व्हिटली गोल्ड अवॉर्डची स्थापना केली होती। नेक्स्ट क्वेश्चन आहे, IIT मद्रासच्या ई प्लेन कंपनीची इलेक्ट्रिक एअर टॅक्सी कोणत्या वर्षी सुरू होईल? तर याचे योग्य उत्तर आहे 2025। IIT मद्रास येथे स्थापन झालेल्या ई प्लेन कंपनीने मार्च 2025 पर्यंत शहरी गर्दी कमी करण्यासाठी इलेक्ट्रिक एअर टॅक्सी प्रोटोटाइप आणण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे। सुरुवातीला त्याच्या ड्रोनचे व्यावसायिकीकरण करण्याचे उद्दिष्ट आहे। हे 3 किंवा 4 आसनी विमान असेल ज्याला एअर ॲम्ब्युलन्समध्ये बदलता येईल। नेक्स्ट क्वेश्चन आहे, नुकतेच अमेरिकन एक्सप्रेसने जगभरातील सर्वात मोठे कॅम्पस कोठे उघडले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे गुरुग्राम, हरियाणा। अमेरिकन एक्सप्रेसने गुरुग्राममध्ये जगभरातील सर्वात मोठे कॅम्पस उघडले आहे। अमेरिकन एक्सप्रेसने अंदाजे 10 लाख स्क्वेअर फूट पसरलेल्या विशाल कॅम्पसचे उद्घाटन केले आहे। हे कंपनीच्या भारतातील कामकाजासाठी मध्यवर्ती केंद्र म्हणून काम करेल। अमेरिकन एक्सप्रेस कंपनी ही एक अमेरिकन बँक होल्डिंग कंपनी आणि बहुराष्ट्रीय वित्तीय सेवा निगम आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, भारतीय महिला हॉकी संघाची कर्णधार कोण बनली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे सलीमा टेटे। झारखंडच्या सलीमा टेटे महिला हॉकी संघाच्या कर्णधार असणार आहेत। सध्या त्या बेल्जियम आणि इंग्लंडमध्ये FIH प्रो लीग 2023-24 हंगामात सहभागी होणार आहेत। सलीमा टेटे यांची हॉकी इंडियाने 2023 ची सर्वोत्कृष्ट भारतीय महिला खेळाडू म्हणून निवड केली आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, जगातील पहिली CNG वर चालणारी मोटरसायकल कोणत्या कंपनीद्वारे लॉन्च केली जाईल? तर याचे योग्य उत्तर आहे बजाज ऑटो। बजाज ऑटो 18 जून 2024 रोजी CNG इंधनावर चालणारी जगातील पहिली बाईक लॉन्च करणार आहे। ही माहिती कंपनीचे MD राजीव बजाज यांनी दिली आहे। पेट्रोलवर चालणाऱ्या बाईकच्या तुलनेत या मोटरसायकलची धावण्याची किंमत निम्मी असणार आहे।
या CNG वर चालणाऱ्या बाईकचे नाव ब्रुझर 125 CNG असू शकते। नेक्स्ट आहे, नुकतेच कोणत्या राज्यात स्कूल ऑन व्हील्स प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे मणिपूर। मे 2024 मध्ये स्कूल ऑन व्हील्स योजना इंफाळ मणिपूरमध्ये सुरू करण्यात आली आहे। मणिपूरच्या राज्यपाल अनुसुया उइके यांनी या योजनेचे उद्घाटन केले। या योजनेद्वारे मणिपूरच्या मदीत शिबिरांमध्ये राहणाऱ्या मुलांना शिक्षण मिळणार आहे। या अंतर्गत बसमधून विस्थापित मुलांपर्यंत अभ्यास साहित्य पोहोचवले जाणार आहे। स्कूल ऑन व्हील्स बसमध्ये संगणक, प्रयोगशाळा, लायब्ररी आणि अनेक खेळ असणार आहेत। सुमारे 18,000 विद्यार्थी 480 मदत शिबिरांमध्ये राहत आहेत। नेक्स्ट आहे, लोकसभा निवडणूक पाहण्यासाठी किती देशांचे प्रतिनिधी भारतात पोहोचले आहेत? तर याचे योग्य उत्तर आहे 75। जगातील सर्वात मोठ्या लोकशाही देशाचा सर्वात मोठा उत्सव लोकसभा निवडणूक पाहण्यासाठी 23 देशांच्या निवडणूक व्यवस्थापन संस्थांशी संबंधित 75 आंतरराष्ट्रीय प्रतिनिधी भारतात आले आहेत। याचा उद्देश आहे जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीमध्ये निवडणुकांसाठी अवलंबलेल्या सर्वोत्तम पद्धतींचा परिचय करून देणे। हे प्रतिनिधी छोट्या गटात महाराष्ट्र, गोवा, गुजरात, कर्नाटक, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश या 6 राज्यांमध्ये फिरतील आणि तेथील विविध मतदारसंघात मतदान आणि संबंधित तयारी पाहतील। नेक्स्ट क्वेश्चन आहे, ICC महिला T20 विश्वचषक 2024 कोणत्या देशात आयोजित केला जाईल? तर याचे योग्य उत्तर आहे बांगलादेश। आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने आगामी महिला T20 विश्वचषक 2024 चे वेळापत्रक जाहीर केले आहे। तर हे जे सामना आहे T20 विश्वचषक 2024 हा बांगलादेशमध्ये होणार आहे। हे सामने 3 ते 20 ऑक्टोबर दरम्यान होणार आहेत आणि ही T20 2024 ही या स्पर्धेची 9वी आवृत्ती असणार आहे। नेक्स्ट आहे, अलीकडेच जेरेमिया मानेले यांची कोणत्या देशाच्या पंतप्रधानपदी नियुक्ती करण्यात आली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे सोलोमन बेट। दक्षिण पॅसिफिकमध्ये असलेल्या सोलोमन बेटांचे नवे पंतप्रधान म्हणून जेरेमिया मानेले यांची नियुक्ती करण्यात आली आहे। 49 खासदारांचा समावेश असलेल्या मतदान प्रक्रियेत जेरेमिया मानेले यांना 31 मते मिळाली। इसाबेल प्रांतातून आलेले ते देशाचे पहिले पंतप्रधान आहेत। याआधी जेरेमिया मानेले यांनी परराष्ट्र मंत्री म्हणूनही काम केले आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, अलीकडेच कोणत्या शेजारी देशाने अधिकृतपणे भारतीय योग पद्धती स्वीकारली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पाकिस्तान। इस्लामाबादच्या कॅपिटल डेव्हलपमेंट अथॉरिटीने पाकिस्तानमध्ये आरोग्य आणि निरोगीपणाला प्रोत्साहन देण्यासाठी F9 पार्क येथे मोफत योग वर्ग सुरू केले। भारत पाकिस्तान तणाव आणि सीमेपलीकडे सकारात्मक संदेश पाठवण्याची क्षमता यांच्यामध्ये योगाची वाढती लोकप्रियता अधोरेखित करून रहिवाशांनी या हालचालीचे कौतुक केले आहे। योगाचा उल्लेख हिंदू धर्मग्रंथ ऋग्वेदमध्ये करण्यात आला आहे। पतंजलीला आधुनिक योगाचे जनक म्हणून ओळखले जाते। नेक्स्ट आहे, भारतातील पहिले AI शक्तीवर चालणारे कर फाइलिंग ॲप कोणी सुरू केले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे इझी टॅक्स। मे 2024 मध्ये इझी टॅक्सने आर्टिफिशियल इंटेलिजन्सद्वारे समर्थित कर भरणारे मोबाईल ॲप्लिकेशन सादर केले आहे। हे ॲप्लिकेशन अशा करदात्यांसाठी डिझाईन केले आहे जे मोबाईल ॲप्लिकेशनला प्राधान्य देतात किंवा ज्यांना कॉम्प्युटरमध्ये प्रवेश करता येत नाही। नेक्स्ट क्वेश्चन आहे, अलीकडेच आयुष मंत्रालयात संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे सुबोध कुमार। आयुष मंत्रालयात संचालक म्हणून सुबोध कुमार यांची नियुक्ती करण्यात आली आहे। त्यांची नियुक्ती ही पदाचा कार्यभार स्वीकारल्याच्या तारखेपासून 8 ऑक्टोबरपर्यंतच्या कालावधीसाठी करण्यात आली आहे। सुबोध कुमार हे तमिळनाडू केडरचे 2010च्या बॅचचे भारतीय प्रशासकीय सेवा अधिकारी आहेत। नेक्स्ट क्वेश्चन आहे, अलीकडेच भारत आणि कोणत्या देशाने संयुक्त सुरक्षा सराव नवी दिल्लीत आयोजित केला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे इस्रायल। दिल्लीतील इस्रायली दूतावासाने भारतीय सुरक्षा दलांसोबत संयुक्त सुरक्षा कवायती आयोजित केल्या आहेत। दिल्ली पोलीस, नॅशनल सिक्युरिटी गार्ड, अग्निशमन विभाग आणि वाहतूक पोलीस यासारख्या विभागांनी इंडो इस्रायल सुरक्षा कवायतीमध्ये भाग घेतला आहे। यामध्ये सुरक्षा दलांनी दहशतवादी संघटनांना कसे प्रत्युत्तर द्यायचे याचा सराव केला आहे। या सरावामुळे दहशतवाद विरोधातील दोन्ही लष्करांच्या संयुक्त प्रयत्नांना बळ मिळाले आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, अलीकडेच HDFC बँकेचे अर्धवेळ अध्यक्ष म्हणून कोणाची पुनर्नियुक्ती करण्यात आली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे अतनु चक्रवर्ती। 3 मे 2024 रोजी HDFC बँकेचे अर्धवेळ अध्यक्ष म्हणून अतनु चक्रवर्ती यांची पुनर्नियुक्ती करण्यात आली आहे। RBIने 5 मे 2024 ते 4 मे 2027 या 3 वर्षांच्या कालावधीसाठी नियुक्ती मंजूर केली आहे। गुजरात केडरमधील IAS सदस्य म्हणून चक्रवर्ती यांनी भारत सरकारमध्ये 35 वर्षे सेवा केली आहे।
2019-20 या आर्थिक वर्षात त्यांनी वित्त मंत्रालय आर्थिक व्यवहार विभागामध्ये भारत सरकारच्या सचिवांसह विविध पदे भूषवली आहेत. नेक्स्ट आहे नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या टाइमच्या वर्ल्ड टॉप एअरटेक कंपनीज 2024 मध्ये कोणत्या कंपनीने अव्वल स्थान पटकावले आहे? तर एमिरेट्स या कंपनीने पटकावले आहे. टाइम मॅगझिनने जगातील टॉप एअरटेक कंपन्या 2024 ची क्रमवारी जाहीर केली. या क्रमवारीत जगभरातील 250 एअरटेक कंपन्यांचा समावेश आहे, ज्यामध्ये 15 भारतीय एअरटेक कंपन्या आहेत. यामध्ये 1 नंबरला एमिरेट्स ही भारतातील कंपनी आहे आणि 26व्या नंबरला मिको ही कंपनी आहे. स्केलर अकॅडमी आणि UPS लर्निंग या 2 भारतीय कंपन्यांना टाइम द वर्ल्ड टॉप एअरटेक रायझिंग स्टार्स ऑफ 2024 मध्ये स्थान मिळाले आहे. नेक्स्ट आहे GST अपीलीय न्यायाधिकरणाचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे संजय कुमार मिश्रा. सेवानिवृत्त न्यायमूर्ती संजय कुमार मिश्रा यांची वस्तू आणि सेवा कर अपीलीय न्यायाधिकरणाचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. न्यायाधिकरणाचे उद्दिष्ट व्यवसायांना विविध विवादांचे प्रभावीपणे निराकरण करण्यात मदत करणे हे आहे. मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने SCSC च्या शिफारसीच्या आधारे नियुक्तीला मान्यता दिली आहे. त्यांची नियुक्ती ही 4 वर्षांसाठी प्रति महिना 2.50 लाख पगारावर करण्यात आली आहे. ते 4 वर्षे किंवा वयाची 70 वर्षे पूर्ण होईपर्यंत यापैकी जे आधी असेल ते या पदावर राहतील. 2023 मध्ये केंद्र सरकारने दिल्लीत एका प्रधान खंडपीठासह 31 GST खंडपीठाची स्थापना करण्यासाठी अधिसूचना जारी केली. GST न्यायाधिकरण GSTशी संबंधित विवाद हाताळतात, एक वेळेवर आणि कार्यक्षम निराकरण यंत्रणा प्रदान करतात. नेक्स्ट क्वेश्चन आहे ICC पुरुष T20 विश्वचषक 2024 चे अधिकृत गीत कोणते आहे? तर आउट ऑफ दिस वर्ल्ड हे गीत आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने जाहीर केलेल्या ICC पुरुषांच्या T20 विश्वचषक 2024 चे अधिकृत गीताचे प्रकाशन केले आहे. तर हे ग्रॅमी पुरस्कार विजेते कलाकार शॉन पॉल आणि सोका सुपरस्टार केस यांनी तयार केले आहे. मायकेल मॉन्टेनो निर्मित राष्ट्रगीत एका म्युझिक व्हिडिओसह लॉन्च करण्यात आले. त्यात 8 वेळा ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता उसेन बोल्ट, क्रिकेट स्टार क्रिस गेल, अली खान, शिवनारायण चंद्र पॉल आणि इतर कॅरेबियन सेलिब्रिटींचा समावेश आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, ICC पुरुष T20 विश्वचषक 2024 साठी भारताच्या युवराज सिंगची राजदूत म्हणून किंवा ब्रँड अँबॅसेडर म्हणून नियुक्ती केलेली आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे अलीकडेच 8 ट्रिलियन रुपये मार्केट कॅप ओलांडणारी कोणती बँक भारतातील दुसरी बँक बनली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ICICI बँक. मे 2024 मध्ये ICICI बँकेचे मार्केट कॅप 8 ट्रिलियन रुपयांच्या पुढे गेले आहे. यामुळे ICICI बँक भारतातील टॉप 5 कंपन्यांमध्ये सामील झाली आहे, ज्यांचे मार्केट कॅप रुपये 8 ट्रिलियन पेक्षा जास्त आहे. HDFC बँकेनंतर ICICI बँक ही 8 लाख कोटी रुपयांची मार्केट कॅप ओलांडणारी दुसरी बँक ठरली आहे. नेक्स्ट आहे 7वी भारत इंडोनेशिया संयुक्त संरक्षण सहकार्य समितीची बैठक कोठे झाली? तर याचे योग्य उत्तर आहे नवी दिल्ली. 3 मे 2024 रोजी नवी दिल्ली येथे 7वी भारत इंडोनेशिया संयुक्त संरक्षण सहकार्य समितीची बैठक झाली. संरक्षण सचिव गिरीधर अरमाने आणि इंडोनेशियाच्या संरक्षण मंत्रालयाचे महासचिव एअर मार्शल डोनी एर्मावन तोपेंटो यांच्या सहअध्यक्षतेखाली या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. दोन्ही देशांनी संरक्षण सहकार्य आणि संरक्षण उद्योग सहकार्यावरील कार्यगटाच्या बैठकीत विचारविनिमय केलेल्या विविध द्विपक्षीय संरक्षण सहकार्य उपक्रमांवरील प्रगतीचाही आढावा घेतला. या व्यतिरिक्त त्यांनी भारत फोर्ज, महिंद्रा डिफेन्स आणि माझगाव डॉक शिपबिल्ड्स लिमिटेड सारख्या इतर भारतीय संरक्षण उद्योग भागीदारांशी देखील चर्चा केली. नेक्स्ट क्वेश्चन आहे अलीकडेच हार्वर्ड प्रोग्राम सुरू करणारे भारतातील पहिले विद्यापीठ कोणते बनले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे चंदीगड विद्यापीठ. आंतरराष्ट्रीय शैक्षणिक भागीदारीसाठी भारताच्या नवीन शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने सहयोगी MBA प्रोग्राम ऑफर करण्यासाठी चंदीगड विद्यापीठाने हार्वर्ड सोबत सामंजस्य करार केला आहे. ज्ञानाचे देवाणघेवाण, शैक्षणिक नवोपक्रम आणि उच्च दर्जाचे व्यावसायिक शिक्षण चंदीगड विद्यापीठातील विद्यार्थ्यांना जागतिक स्तरावर संपर्क आणि संधी उपलब्ध करून देणे हा या सहयोगाचा उद्देश आहे. नेक्स्ट आहे RBIच्या अहवालानुसार 2000च्या किती टक्के चलनी नोटा परत आल्या आहेत? तर याचे योग्य उत्तर आहे 97.76%, म्हणजेच 98% असं म्हणू शकतो आपण. तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने जाहीर केले आहे की 2000 रुपयांच्या नोटांपैकी 97.76% बँकिंग प्रणालीमध्ये पुन्हा माघारी घेण्यात आले आहेत, ज्यामुळे केवळ 7,961 कोटी रुपये लोकांकडे चलनात आहेत. 19 मे 2023 रोजी चलनातून काढून घेण्याची घोषणा झाल्यापासून 2000 रुपयांच्या एकूण नोटांचे मूल्य लक्षणीयरित्या कमी झाले आहे.
नेक्स्ट क्वेश्चन आहे, अलीकडेच पेन्शन विभागाने सरकारी सेवानिवृत्तांसाठी कोणते ऑनलाईन पोर्टल सुरू केले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे भविष्य पोर्टल. पेन्शन विभागाने सरकारी सेवानिवृत्तांसाठी पेन्शन पेमेंट आणि मंजुरीचा मागोवा घेण्यासाठी भविष्य नावाचे ऑनलाईन पोर्टल सुरू केले आहे. पोर्टल स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बडोदा, पंजाब नॅशनल बँक आणि कॅनरा बँकेसह 5 बँकेच्या पेन्शन प्रक्रिया आणि पेमेंट सेवांसह एकत्रित केले आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, नुकतेच निधन झालेले अभिनेता बर्नार्ड हिल हे कोणत्या देशाचे होते? तर युनायटेड किंगडम या देशाचे. मे 2024 मध्ये युनायटेड किंगडमचे हॉलिवूड अभिनेते बर्नार्ड हिल यांच्या वयाच्या 79व्या वर्षी निधन झाले. टायटॅनिक या चित्रपटात कॅप्टन एडवर्ड स्मिथच्या भूमिकेसाठी ते ओळखले जात. बर्नार्ड हिल यांनी 1997 मध्ये टायटॅनिक आणि 2003 मध्ये लॉर्ड ऑफ द रिंग्स मध्ये महत्त्वाची भूमिका साकारली होती. नेक्स्ट आहे, NPCI इंटरनॅशनल कोणत्या देशाला UPI सारखी पेमेंट प्रणाली विकसित करण्यात मदत करेल? तर याचे योग्य उत्तर आहे नामिबिया. NPCI इंटरनॅशनलने नामिबियाच्या आर्थिक पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करण्यासाठी UPI सारखी झटपट पेमेंट प्रणाली विकसित करण्यासाठी बँक ऑफ नामिबियासोबत भागीदारी केली आहे. या कराराचे नामिबियाची आर्थिक परिसंस्था सुधारण्याचे उद्दिष्ट आहे. बँक ऑफ नामिबिया भारताच्या UPI तंत्रज्ञानाचा वापर करेल आणि NPCI इंटरनॅशनल पेमेंट्स लिमिटेड हे डिजिटल आर्थिक विकासासाठी बँक ऑफ नामिबियाची मदत करेल. नेक्स्ट क्वेश्चन आहे, अलीकडेच भारत आणि नेदरलँड्सने परराष्ट्र कार्यालय सल्लामसलतच्या 12व्या फेरीचे आयोजन कोठे केले? तर हेग नेदरलँड्स या ठिकाणी. भारत आणि नेदरलँड्स परराष्ट्र कार्यालय सल्लामसलतची 12वी फेरी हेग येथे झाली. भारत आणि हेग यांनी द्विपक्षीय संबंध मजबूत करण्यावर सहमती दर्शवली. सेमीकंडक्टर आणि ग्रीन हायड्रोजन यासारख्या नवीन आणि उदयोन्मुख तंत्रज्ञानावर लक्ष केंद्रित करण्याचे त्यांनी मान्य केले. परराष्ट्र मंत्रालयातील सचिव पवन कपूर यांनी भारतीय शिष्टमंडळाचे नेतृत्व केले. दोन्ही बाजूंनी पाणी, कृषी आणि आरोग्य या प्राधान्य क्षेत्रांमध्ये पुढे जाण्याच्या मार्गावर चर्चा करण्यात आली. नेक्स्ट आहे, जागतिक बँकेने 84 दशलक्ष अमेरिकन डॉलर्सची मानवतावादी मदत कोणत्या देशाला दिली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे अफगाणिस्तान. अफगाणिस्तानला जागतिक बँकेकडून 84 दशलक्ष डॉलर्सची मानवतावादी मदत मिळाली आहे. आर्थिक स्थैर्य, महिलांना पाठिंबा, हवामान बदल यासाठी मानवतावादी मदत देण्यात आली आहे. हा निधी उपजीविका प्रकल्प, असुरक्षित गट, स्थलांतरित पुनर्वसन, ग्रामीण आणि शहरी समुदाय सेवा आणि संस्था वाढवण्यासाठी वापरला जाईल. त्याला 2022 पासून $265 दशलक्ष अनुदान देण्यात आलेले आहे. कोणत्या देशाला? तर अफगाणिस्तान या देशाला. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे घटक अभ्यासले. यासारखेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.